देशभरातील युवक युवतींच्या आंदोलनापुढे केंद्र सरकारला झुकावं लागलं। रविवारी कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला। हातात तिरंगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फलक घेऊन इंडिया आघाडीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी साखर, पेढे आणि मेलोडी चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला। नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरातील युवक युवती रस्त्यावर उतरले होते। केंद्र सरकारला झुकावं लागल्याच्या भावनेतून रविवारी कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फलक घेऊन इंडिया आघाडीचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करत साखर, पेढे आणि मेलोडी चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला। यावेळी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, शिक्षक नेते भरत रसाळे, ठाकरे गटाचे विजय देवणे, सतीशचंद्र कांबळे आणि श्वेता परुळेकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला। देशभरातील युवक युवती एकत्र आल्यानं सर्वसामान्य जनतेचा विजय झाला। ही जी मशाल पेटवली गेली ती या क्रांतीची मशाल आहे। हा लढा अजून थांबलेला नाही, तो इथून पुढं असाच चालू ठेवूया। भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या जल्लोषात कॉम्रेड चंद्रकांत यादव, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, डी.जी. भास्कर, संजय पटकारे, युवराज उल्पे, तानाजी लांडगे, कॉम्रेड दिलदार मुजावर, प्रशांत आंबी, उमर मुजावर, अनिल चव्हाण, डॉक्टर अनमोल कोठाडिया, प्रशांत तांबे यांच्यासह अन्य मान्यवर आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।